जय गुरु. आपण सुरुवात करू तोपर्यंत येतील लोक बाकीचे. काल आपण पहिलं पुस्तक संपवलं आणि दुसऱ्या पुस्तकाला आज सुरुवात करणार आहोत. आणि काल विषय असा चालला होता की ह्या पुस्तकात पण लोकोक्ती आणि सुभाषिता आहेत का, तर ते बोलता बोलता वेळ संपली आपली. यामध्ये पण सुभाषिता आहेत, यामध्ये पण लोकोक्ती आहे, काही कथा आहेत आणि काही व्याकरण, काही काव्य, अशा गोष्टी आहेत. थोडा नाविन्य आहे शब्दांमध्ये, काही मागचंच रिपिटेशन आहे. आपण त्याला सुरुवात करूया. आज आज दुपारी मी एक PDF टाकलं होतं, कदाचित आपण बघितलं असेल ते. त्यामध्ये काही आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे ते, पण या पाठामध्ये आलंय म्हणून पुन्हा आपण त्याचा एक अभ्यास करणार आहोत. इदम इदम आपण बघितलं होतं त्यावेळेला. हा, ही, हे म्हणजे जवळचा कोणीतरी, जवळ असलेला, जवळचा म्हणजे नात्याने नाही, पण जवळ बसलेला किंवा जवळ असलेला, याच्याबद्दल जेव्हा बोलतो आपण त्यावेळेला इदमचे हे तिन्ही रूप वापरले जातात आणि हे तिन्ही लिंगांमध्ये आहेत: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर आपण याचा एक एकटा अभ्यास करू, नंतर तुलनात्मक पण अभ्यास करू. तर आज बऱ्याच दिवसांनी शुभदा कुलकर्णी आलेले आहेत आपल्याला. त्यांची सुरुवात, त्यांचंच नाव आहे पहिल्यांदा इथे. तर त्यांना विनंती की त्यांनी इदम याचं जे पुल्लिंगी आहे तेवढ्या विभक्ती वाचाव्यात. हो सर. या. बरी आहे ना तब्येत आता? हो हो, बरी आहे आता. ओके ओके ओके. इदम, हम्म, पुल्लिंगी, हा, हम्म, ही, हे. हम्म, एक वचन, अयम, इमौ, हम्म, इमे, प्रथमा. हम्म, इमम किंवा एनम, हम्म, इमौ, एनौ, इमान, एनान, हम्म, द्वितीया. हम्म, अनेन किंवा एनेन, आभ्याम, एभिः, तृतीया. हम्म, अस्मै, आभ्याम, एभ्यः, हम्म, चतुर्थी. हम्म, अस्मात्, हम्म, आभ्याम, एभ्यः, पंचमी. हम्म, अस्य, अनयोः किंवा एनयोः, एषां, षष्ठी. हम्म, अस्मिन्, अनयोः किंवा एनयोः, एषु, सप्तमी. ओके, थँक्यू. तर हे इदमचं पुल्लिंगी रूप आहे. याचं लक्षात ठेवण्याकरता म्हणजे अयम पासून सुरुवात होते. एक वचन, प्रथमा विभक्ती. अयम, इमौ, इमे. म्हणजे अयम म्हणजे हा, इमौ म्हणजे हे दोघे, इमे म्हणजे हे सगळे. हे जेव्हा आपण वाक्यात उपयोग करू तेव्हा आपल्याला जास्त क्लिअर होईल. तर हा जो पाठ आहे यामध्ये याचा वापर आहे. द्वितीय विभक्ती इदमची, एक वचन इमम किंवा एनम म्हणजे याला, द्विवचन इमौ किंवा एनौ म्हणजे या दोघांना, बहुवचन इमान किंवा एनान. हे बरं, इमान जर आलं वाक्यामध्ये तर पटकन लक्षात येत नाही आपल्याला की हे इमान काय असेल. एनान कमी वापरलं जातं, पण इमान आणि इमम हे मात्र असतात. इमान म्हणजे या सर्वांना, बहुवचनामध्ये. तृतीया, अनेन. अनेन हा शब्द आपल्याला गेला पण असेल एका वेळेला. अनेन म्हणजे ह्याने. अभ्याम म्हणजे ह्या दोघांनी. एभिही म्हणजे ह्या सर्वांनी. चतुर्थी, अस्मै म्हणजे याला किंवा याच्यासाठी. अभ्याम म्हणजे ह्या दोघांना. एभ्यः या सर्वांना. पंचमी, अस्मात् म्हणजे याच्यापासून. अभ्याम म्हणजे या दोघांपासून. एभ्यः या सर्वांपासून. तर इथे चतुर्थी
द्विवचन आणि बहुवचन आणि पंचमी द्विवचन आणि बहुवचन सारखंच आहे. अभ्याम एभ्याः, त्याचा फक्त वापर करताना संदर्भानुसार आपल्याला ठरवावं लागेल की काय आहे नेमकं. षष्ठी अस्य म्हणजे याचा, अनयोः किंवा एनयोः म्हणजे या दोघांचा, येषाम म्हणजे या सर्वांचा, सप्तमी अस्मिन म्हणजे याच्यात, अनयोः किंवा एनयोः म्हणजे या दोघांमध्ये, येषु म्हणजे ह्या सर्वांमध्ये. अशा ह्या 7 विभक्ती याच्यामध्ये हे सर्वनाम असल्यामुळे संबोधन विभक्ती नाही यामध्ये. आता इथे याच स्त्रीलिंगी रूप आपल्याकडे आता अपूर्वाताई आज जॉईन झाल्या तिथे. हो, तुमचं जय गुरु नमस्कार सर. अपूर्वाताई, नमस्कार. नमस्कार. तुमचं कुठे लिंक तुटलेली, कुठपर्यंत तुम्ही केलंय? बरोबर सर, मी इथेच म्हणजे पहिलं म्हणजे पाठ पुस्तक आपलं भाग 2 संपलेलं हा आमचं, आणि मी 3 पासून साधारणतः पहिला जो धडा आहे पाठ आपला तो थोडा झाला होता माझा, आणि नंतर मग माझी लिंक तुटली. मी इंडियाला वगैरे चाले होते. ओके ओके. तर नाही म्हणजे हा ह्याच्या आधीच आता आपण जे सुरू केलंय आज, याच्या आधीचं जे पुस्तक होतं त्याचा पहिला पाठ तुम्ही केला असं का? नाही नाही नाही, म्हणजे भाग 2 पूर्ण झालं माझं, नाही, आणि भाग 2 भाग तुमचं चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. तुम्ही संध्याकाळच्या बॅचला आहे ना? हो नाही 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 सर, मी राजेश सरांच्या अच्छा, बॅचची राजेश आहे. सरांबरोबर होता. ओके ओके ओके. हा, तर म्हणजे आता तुम्ही आमच्या त्यांचं बरोबर सगळं आहात आता, झालं. म्हणजे हा हा, तर म्हणजे त्यांची अभ्यासा. रिव्हिजन ओके ओके ओके. पण संपली आहे हा हा हा. त्या बॅचची. तर कारण मला म्हणून ते मग हे मला हा 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 ओके. देवल सर म्हणाले की तुमची हो म्हणजे ही जी हो बॅच हो आहे ती बरोबर आता इथे हो आहे, हो, तुझं करेक्ट जिथपासून हे करेक्ट. झालं. नाव गॉट इट. त्या तुमचं हा, नाव फार पूर्वी त्या लिस्टमध्ये वाचलेलं आहे मी जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळेस. हो, तुम्ही पण होता हो सुरुवातीला हो, सरच्या सुरुवातीला होतं क्लासमध्ये. त्यावेळेस. हो बरं, तुम्ही हे वाचू शकता मग हे हो त्रिलिंगी हो इदमचं? हो 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 हा, हो. जितका स्त्री कम्फर्टेबल वाचा, बाकी पुढे बघू मग. हो हो. हो. इदम स्त्रीलिंगी. हम्म, इयम इमे इमः प्रथमा, हम्म, इमाम इमे इमः द्वितीया, अनया आभ्याम आभिः तृतीया, अस्यै आभ्याम आभ्यः चतुर्थी, हम्म, अस्याः आभ्याम आभ्यः पंचमी, हम्म, अस्याः अनयोः आसां षष्ठी, हम्म. अस्याम् अनयोः आसु सप्तमी. ओके, थँक्यू. तर हे इदमचं स्त्रीलिंगी, याचं प्रथमा जे आहे इयम, आणि याचं प्रथमा जे आहे ते अयम पुल्लिंगीचं. तर इयम, इयम इमे इमहा. इयम म्हणजे ही, इमे म्हणजे या दोघी, इमहा म्हणजे या सगळ्या. द्वितीया इमाम म्हणजे हिला, तिला झालं चुकून, इथं हिला पाहिजे, या मुलीला. इमे, इमे म्हणजे या दोघींना. इमहा म्हणजे या सर्वांना. तृतीया अनया म्हणजे हिने, ह्या मुलीने. तृतीया द्विवचन अभ्याम या दोघींनी, आणि तृतीया बहुवचन आभिही या सर्वांनी. चतुर्थीमध्ये अस्यै म्हणजे हिला किंवा हिच्यासाठी, या मुलीसाठी. चतुर्थी द्विवचन अभ्याम या दोघींना. चतुर्थी बहुवचन आभ्याः या सर्वांना. पंचमी अस्याः हिच्यापासून, या मुलीपासून. पंचमी अभ्याम या दोघींपासून. पंचमी बहुवचन आभ्याः या सर्वांपासून. षष्ठी एकवचन अस्याः म्हणजे हिचा, ह्या मुलीचा. षष्ठी द्विवचन अनयोः या दोघींचा. षष्ठी बहुवचन आसाम या सर्वांचा. सप्तमी एकवचन अस्याम, याचं हिच्यात, ह्या मुलीमध्ये. सप्तमी अनयोः द्विवचन या दोघींमध्ये, आणि सप्तमी बहुवचन आसू या सर्वांमध्ये. हे झालं स्त्रीलिंगी. आता इथे नपुंसकलिंगीमध्ये हे, हा ही हे, याच्यामध्ये प्रथमा आणि द्वितीया जी आहे ही वेगळी आहे,
आणि बाकीचे जे आहेत तृतीया ते सप्तमी हे पुल्लिंगासारखंच चालतं. जसं इतर विभक्तीमध्ये असतं तसंच या ठिकाणी पण आहे. आणखी इथे इदम, आपण इदमच्याच विभक्ती बघतो आहोत आणि इदम जे आहे ते नपुसक लिंगामध्ये एक वचन आहे. इदम, इयम, अयम. म्हणजे हे लक्षात ठेवण्याचे टेबल कोणतं आहे म्हणून. प्रथमा इदम मध्ये प्रथमा इदम, इमे, इमानी. इदम म्हणजे हे, इमे म्हणजे हे दोन्ही, इमानी म्हणजे हे सगळे. द्वितीय विभक्ती एक वचन इदम किंवा एनत म्हणजे याला, आणि द्विवचन द्वितीया इमे किंवा एने म्हणजे या दोघांना, आणि द्वितीया बहुवचन इमानी आणि एनानी म्हणजे या सर्वांना. आणि बाकीचं जे आहे इथे हे सर्व त्याच प्रकारे आहे जसं पुल्लिंगीमध्ये आहे. आता यामध्ये आपण एक छोटा प्रत्येकाने एक घेऊयात. याचं तुलनात्मक हे आहे. हे तुलनात्मक एकाने फक्त एक वाचायचं. प्रथमा जे आहे हे तिन्ही लेखांकरता एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि कंसामध्ये याचा अर्थ पण दिलाय, तो अर्थ पण वाचायचा. आपण सुरुवात करूया स्नेहलताईपासून. स्नेहलताई, हा. इदम हा हा. इदम हा ही हे सर्वनाम एकत्रित टाकतात. विभक्ती प्रथमा पुल्लिंग अयम म्हणजे हा, द्विवचन इमौ म्हणजे हे दोघे, बहुवचन इमे म्हणजे हे सगळे. प्रथमा स्त्रीलिंग एकवचन इयम म्हणजे ही, द्विवचन इमे म्हणजे या दोघी, बहुवचन इमाहा म्हणजे या सगळ्या जणी. प्रथमा नपुसकलिंग एकवचन इदम म्हणजे हे, द्विवचन इमे म्हणजे हे दोन्ही, बहुवचन इमानी म्हणजे हे सगळे. ओके ओके. याला आपण काय करू की असं वाचू याला की प्रथमा एक वचन पुल्लिंगी अयम हा, स्त्रीलिंगी इयम ही, नपुसकलिंगी इदम हे. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करता येतं की प्रथमा एक वचनामध्ये या तिन्ही लिंगामध्ये काय फरक पडला. द्विवचनामध्ये इमौ हे दोघे, इमे या दोघी, इमे या हे दोन्ही. म्हणजे इथे स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगीमध्ये सारखं आहे. बहुवचनामध्ये इमे, आता जसं इथे इमे आहे तसं इकडे बहुवचनामध्ये पुल्लिंगीमध्ये आलेलं आहे. इमे हे सगळे, इमा हा या सगळ्या, इमानी हे सगळे. म्हणजे एका वचनामध्ये वेगवेगळ्या लिंगांचा कसं बदल होतो हे आपल्याला वाचता येईल. ओके, थँक्यू. सुनंदाताई पुढे द्वितीय विभक्ती. हो सर. द्वितीय विभक्ती एकवचन पुल्लिंग इमम, एनम याला, स्त्रीलिंग इमाम तिला, नपुसकलिंग इदम याला. ओके द्विवचनम पुल्लिंग इमो, एनो या दोघांना, स्त्रीलिंग इमे या दोघींना, नपुसकलिंग इमे, एने या दोघांना. बहुवचन पुल्लिंग इमान, एनानन या सर्वांना, एनान एनान या सर्वांना, स्त्रीलिंग इमा, इमाह या सर्वांना, नपुसकलिंग इमानी, एनानी या सर्वांना. ओके गुड. माधुरी कुलकर्णी मॅम तृतीय विभक्ती. तृतीया पुल्लिंग अनेन, एनेन म्हणजे याने. स्त्रीलिंग अनया हिने, नपुसकलिंग अनेन, एनेन याने. आता इथून पुढे जे आहे तृतीयापासून पुढे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नपुसकलिंगी सारखंच आहे. अनेन, एनेन, अनेन, एनेन असं. अभ्याम 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 तिन्ही मध्ये या सारखंच आहे. दोघींनी दोघांनी. ओके. या एभिही या सर्वांनी, आभिही
या सर्वांनी एभी या सर्वांनी ओके थँक्यू. देशपांडे सर. हो. चतुर्थी. चतुर्थी पुल्लिंग एक वचन अस्मय म्हणजे याला अस्मा. किंवा यासाठी, अस्मय अस्मय. हा. अस्मय याला किंवा यासाठी, हम्म, अस्यय हिला किंवा यासाठी, हम्म. आणि अस्मय याला किंवा यासाठी. राईट. नपुंसकलिंग आणि पुल्लिंग सारखंच आहे दोन्ही. हा. द्विवचन अभ्याम तिन्ही पण या एकच आहे. दोघांना, अभ्याम. तिन्ही एकच आहे. हो, अभ्याम या दोघींना आणि अभ्याम या दोघांना. राईट. बहुवचन एभ्या या सर्वांना, अभ्या या सर्वांना आणि एभ्या या सर्वांना. राईट. थँक्यू. रवींद्र जोशी सर. पंचमी पुल्लिंग अस्मात याच्यापासून, हम्म. स्त्रीलिंग अस्याः हिच्यापासून, नपुंसकलिंग अस्मात याच्यापासून. हम्म. पुल्लिंग द्विवचन अभ्याम 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 तिन्ही सेमच आहे. या दोघांपासून, या दोघींपासून आणि या दोघांपासून, राईट. तिघांचं एकच आहे. बहुवचन पुल्लिंग एभ्याः या सर्वांपासून, स्त्रीलिंग आभ्याः या सर्वांपासून, नपुंसकलिंग एभ्याः या सर्वांपासून. राईट. याच्यामध्ये पण पुल्लिंग आणि नपुंसकलिंग सारखंच सेमच आहे, राईट. थँक्यू. एकच आहे. ओके. राईट. सुरेखा मॅम. हा सर. षष्ठी. षष्ठी पुल्लिंग अस्य याचा, स्त्रीलिंग अस्याः हिचा, नपुंसकलिंग अस्य याचा. हम्म. द्वितीया बहुवचन द्विवचन अनयोः एनयोः म्हणजे या दोघांचा, अनयोः या दोघींचा, अनयोः या दोघांचा. आणि बहुवचन एशाम या सर्वांचा, आसाम या सर्वांचा आणि एशाम या सर्वांचा. राईट. हे जे द्विवचन आहे त्यामध्ये सुद्धा अनयोः 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 तिघांचं सारखंच आहे. फक्त पुल्लिंगसाठी एनयोः हे एक ॲडिशनल त्यामध्ये आहे. ओके. थँक्यू. जयमाला मॅम. षष्ठी नाही झालं. सप्तमी. सप्तमी. ओके. सप्तमी अस्मिन् पुल्लिंगी अस्यां, अच्छा याच्यात याच्यामध्ये, अस्यां हिच्यामध्ये स्त्रीलिंगी आणि अस्मिन् याच्यामध्ये नपुंसकलिंगी. राईट. राईट. ओके. द्विवचन अनयोः एनयोः या दोघात, स्त्रीलिंगीमध्ये अनयोः या आणि पुन्हा अनयोः सगळीकडे सारखंच आहे या दोघात. राईट. आणि बहुवचनामध्ये एषु या सर्वात, आसु या सर्वात आणि एषु या सर्वात. म्हणजे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी सारखं आहे, स्त्रीलिंगी वेगळं. आणि इथे षष्ठी आणि सप्तमी द्विवचन हे पण सारखंच आहे. अनयोः 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 हे दोन्हीकडे तेच आहे. इथे सुद्धा चतुर्थी आणि पंचमी अभ्याम अभ्याम, तृतीया चतुर्थी पंचमी सेमच आहे. ओके. अशा रीतीने आपण एक ओळख करून घेतली याची विभक्तीची. ह्या आता आपण आपल्या रेग्युलर पाठाला सुरुवात करू. हेच आपण आत्ता वाचलं टेबल स्वरूपातलं. इथे पण यांनी सरांनी कंपॅरेटिव्ह टेबल तयार केला होता. आता हे काही शब्द या ठिकाणी आहेत ते वाचतो मी. काकः कावळा, हे माहिती बरेचसे आपल्याला यातले. शुकः पोपट, कपोतः कबूतर, कोकिलः कोकिळ, बकः बगळा, कादंबः बदक,
मत्स्य मासा, मकर मगर, कच्छप किंवा कूर्म म्हणजे कासव, मंडूक म्हणजे बेडूक, सिंह इथे सिंह पाहिजे होतं, विसर्ग त्याचा राहून गेलाय. सिंह, व्याघ्र वाघ, चित्रक चित्ता, वृक लांडगा, शृगाल कोल्हा. बरेचदा काय होतं की चित्रक वृक आणि शृगाल या तिघांमध्ये गोंधळ होतो. त्यातला चित्रक एक वेळा चित्ता म्हणून लक्षात राहतं, पण लांडगा आणि कोल्हा, वृक आणि शृगाल याच्यामध्ये गोंधळ उडतो. हे जे प्राणी आहेत हे नेहमी आपल्याला कथांमधून सापडतात. शंभर सांभर, भल्ला अस्वल, शुकर डुक्कर, हरिण किंवा मृग हरिण, आणि शश म्हणजे ससा. तर हे प्राणी आणि पक्षी इथं आहेत ते, म्हणजे आपल्याला हा जो पाठ आहे किंवा कथा आहे ती प्राण्यावर पक्ष्यावर काहीतरी आहे. ओके, आता पुढे कोण वाचायला आपल्याकडे? आता रत्नप्रभा मॅम, रत्नप्रभा पोहेकर, पहिलं वाक्य वाचाल तुम्ही? हो, वाचते. निम्नांकित वाक्यों का अनुवाद कीजिए. ओके, हाँ. इदम उद्यानम उद्याने बालकाः क्रीडन्ति. हा, ओके, इथपर्यंतच घ्या आणि याचा अर्थ बर. सांगा मला. हा, हा, हा बोला. या बोला. बागेत उद्याने बालकाः, बागेत मुले खेळतात. हा, हे ओके. पण हे इदम उद्यानम हा, इदम उद्यान म्हणजे काय? इदम उद्यानम, इथं फोड करायची. हा, इदम म्हणजे हे, ही. इदम उद्यानम, ही बाग. आता आपण इथं ही बाग म्हणतो मराठीमध्ये, हो, पण हे उद्यानम आहे. उद्यानम म्हणजे हे संस्कृत मधलं नपुसकलिंगी, म्हणून ते इदम आलं इथे. बर. आणि तुम्हाला असं शंका पडेल ना की या ठिकाणी आपण जर ही बाग म्हणतो आहे आणि इथं ही करता काय शब्द आहे? इयम. पुल्लिंगी करता काय? अयम. आणि इदम कशा करताय? नपुसकलिंगी करता. प्रश्न असा येतो की इथं मग या ठिकाणी इदम कसं काय आलं? बाग तर आपण स्त्रीलिंगी म्हणतो, ते मराठीत म्हणतो आपण. संस्कृत मध्ये उद्यानम जे आहे ते नपुसकलिंगी आहे, म्हणून ते इदम आलंय तिथे. ओके, आणि ते एकत्र संधी झाली त्याची, इदम उद्यानम उद्याने बालकः क्रीडन्ति. हे बरोबर तुम्ही सांगितलं. ओके, थँक्यू. तर मग त्याचं इदम उद्यानम म्हणजे आपण हे उद्यान किंवा हे उपवन असं म्हणू शकतो ना, कारण बाग म्हटलं तर हीच येणार तिथे ना. हो, बरोबर. हे उद्यान म्हणा, हरकत नाही. मग हे उद्यान म्हणायचं किंवा उपवन म्हणून सुद्धा चालेल. नपुसकलिंगी घ्यायचं असेल तर मग तसं करा. ओके, ओके, हा, चांगली आयडिया आहे. आणि अस्थि म्हणजे ते अध्यारूत आहे. अस्थि, अस्थि त्यात अध्यारूत आहे. अध्यारूत. संस्कृत मध्ये असं खूप वेळा आलं होतं, क्रियापदच नसतं तिथे. आता बोलता बोलता आपण म्हणतो की ही बाग, आता आपण प्रत्येक वेळेला पूर्ण वाक्य बोलतो असं काही नाही. संस्कृत मध्ये खूप प्रकार असतात, क्रियापद जे आहेत ती गायब असतात, ते तिथे आहे असं आपण गृहीत धरायचं. ओके, पद्मजा पोळ मॅडम आहात का? हो सर. हो. बालकाः अत्र स्थित्वा अल्पाहारमपि कुर्वन्ति. बालकाः म्हणजे मुलं, अत्र म्हणजे इथे, स्थित्वा अल्प आहारम अपि म्हणजे इथं थांबून, अल्प म्हणजे थोडासा, म्हणजे अल्पोपहार अपि म्हणजे सुद्धा करतात, कुर्वन्ति म्हणजे करतात. मुलं इथे थांबून अल्पोपहार सुद्धा करतात. ओके, गुड, छान. हे बाग आहे, इथे मुलं खेळतात आणि मुलं इथे अल्पोपहार सुद्धा करतात. छान. पुढे कोण आहे? संपले काय?
आज कमी मंडळी आहे का? सर ही फोड कशी होईल एक्झॅक्टली? स्थित्वा पाल स्थित्वा स्थित्वा अल्पाहार अल्पाहारम, हे म जे पूर्ण आहे ना, साधारणतः म असेल ते हलंत असतं. मग कुठे तोडायचं हे आपलं बघायचं झालं तर आपल्याला शब्द कुठे संपतो हे कळलं पाहिजे. स्थित्वा हो स्थित्वा आहे ते शब्द फुटला म्हणजे पूर्ण वेगळा झाला तो. आता स्थित्वाच्या पुढे काय झालं, आ अधिक अ, तिथं आच राहतं. पण स्थित्वाल्पा तिथं अ लपलेलं आहे. स्थित्वा अल्पा अल्पाहारम, हे म पूर्ण आलं. म हे पूर्ण म्हणजे काय, अर्ध म आणि अ आलंय. कारण हे अल्पाहारम हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अल्पाहारम हे खाण्याचं जे आहे ते नपुसकलिंगी आहे. स्थित्वा अल्पाहारम नंतर अपी, म्हणून सुद्धा म्हणजे इथे अल्पाहार सुद्धा, इथे थांबून अल्पाहार सुद्धा, अशा प्रकारे ब्रेक कर. ब्रेक करताना हेच कळलं पाहिजे की शब्द तुटतो कुठे, कुठे शब्द पूर्ण झालाय आणि ते कशा प्रकारे फोड होईल त्याची. म नुसतं असेल तर तिथे हलंत म आणि अ. जसं इथं स्थित्वा, असं वाटतं की स्थित्वा गेलं निघून तर नुसतं मग ते प असं उरलं का, अ कुठून आलं. तर हे स्थित्वामध्ये आ जे आहे, आ एंडिंग आहे त्याचं, आ अंत आहे, तर त्यामध्ये अ मिळालं तर आच राहतं. त्यामुळे स्थित्वा हे स्थित्वाच राहील आणि अल्पहार असं राहिलं त्यामध्ये. असं ब्रेक करता येईल. कुणी राहिलंय का आता ज्याचं नाव नाही घेतलं असं? सेकंड राऊंड परत सुरू करावं लागतं. शुभदा कुलकर्णी. हो सर. मनोहरम खलु उद्यानमिदम, खलु आणि उद्यानम हे म्हणजे इदम, हे उद्यान खरोखर मनोहारी आहे, येस, म्हणजे सुंदर आहे. सुंदर आहे. येस, मनोहरम खलु खलु उद्यानम इदम. उद्यानम इदम, हे उद्यान खरोखर, खलु म्हणजे खरोखर, खरोखर मनोहर सुंदर आहे, आहे. सुंदर आहे. ओके, हम्म. थँक्यू. अपूर्वाताई. अस्मिन् उद्याने वृक्षः लताः च सन्ति. ह्या उद्यानामध्ये, ह्या बागेमध्ये, उद्यानी सप्तमी आहे म्हणून बागेमध्ये झाडे आणि वेली आहेत. आहे. व्हेरी गुड, राईट, थँक्यू. स्नेहलताई. वृक्षेषु लतासु च स्थित्वा नानाविधाः विहगाः कोलाहलं कुर्वन्ति. झाडांमध्ये आणि वेलींमध्ये थांबून किंवा राहून नाही थांबून वेगवेगळे पक्षी कोलाहल करतात किंवा पूजन करतात, आवाज करतात, चिवचिवाट करतात. चिवचिवाट करतात. म्हणजे कोलाहल तसा हा नेगेटिव्ह अर्थाने पण घेता येतो, पण इथे संदर्भानुसार ते पॉझिटिव्ह अर्थाने घ्यायचं. कोलाहल म्हणजे त्यांचं चिवचिवणं, बोलणं, पूजन करणं, आवाज करणं. ओके, थँक्यू. सुनंदाताई. पश्य तत्र काकाः कुक्कुटाः चटकाः च किमपि धान्यादिकं भक्षयन्ति. पश्य म्हणजे पहा, तत्र काकाः म्हणजे कावळा, तिथे कावळे, कुक्कुट कुक्कुट म्हणजे हे कोंबड्या, कुक्कुट म्हणजे कोंबड्या. इथे शब्दच नाही कुक्कुट कोंबड्या. वगैरे. ते सगळ्यांना माहिती असेल म्हणून दिलं नसेल चटकाः त्यांनी. चटकाः चटका बघा काय, चटका म्हणजे काय बघा, दिसतं कुठे? त्यात नाही म्हणत सर, पण मागे गेले आपल्या चिमण्या आहेत मला चिमणी. वाटतं. चटका म्हणजे चिमणी. चिमण्या. हा, तेथे कावळे, कोंबड्या, चिमण्या हे धान्य खात असतात. धान्य अधिकम, किमपी अधिकम काहीतरी, किम अपि कुठलं तरी कधीही काहीतरी, धान्य अधिकम धान्य खात असतात, इत्यादी खातात. इत्यादी खात असतात. अधिकम, अधिकम म्हणजे इत्यादी, धान्य इत्यादी खातात. पश्य बघा, पश्य म्हणजे बघ किंवा बघा. बघा. तत्र तेथे, काकाहा कावळे, कोंबड्या, चिमण्या आणि चिमण्या, च आहे ना इथे, आणि चिमण्या काहीतरी धान्य इत्यादी खातात. ओके, थँक्यू. राजेंद्र जोशी.
अत्र शुकः तिष्ठति. हम्म. येथे पोपट आहे किंवा हो, थांबला आहे म्हणजे आहेच. राहतो. आहे राहतो आहे. तिष्ठति आहे. म्हणजे मराठीमध्ये घेतलं थांबला तर ते थांबलेला आहे की थांबतो असं म्हणजे. हा, थांबलेला आहे तेच. पुढचंही घ्या तुम्ही आता. पुढचं पण घेतो. शुकस्य मधुरम रवम आकर्ण्य जनाः तं स्वगृहे पालयन्ति. शुक म्हणजे पोपट च शुकस्य षष्ठी आहे. मधुरम रवम पोपटाचा मधुर आवाज, बोलणे, हा आवाज, गोड बोलणे. आकर्ण्य जनाः आकर्ण्य म्हणजे ऐकून. 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 ओके, आकर्ण्य. हा, पोपटाचा मधुर आवाज ऐकून जनाः म्हणजे लोक त्वं स्वगृहे पालयन्ति म्हणजे त्याला स्वतःच्या घरात पाळतात. स्वगृहे पालयन्ति, पालन पाळतात किंवा पालन करतात. ओके. त्याचा आवाज गोड असतो म्हणून गोड आवाज तो ऐकून लोक त्याला घरात पाळतात. छान. जयमाला मॅम. तं च पंजराभ्यन्तरे पंजराभ्यन्तरे स्थापयन्ति. च आधी याचा च येईल आता. च आधी आणि म्हणजे ते पहिल्यांदा काय सांगितलं की त्याचा गोड आवाज ऐकून घरामध्ये पाळतात आणि तम म्हणजे त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतात. ठेवतात. वेरे तम च आणि त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतात. पंजरा म्हणजे पिंजरा. पंजराभ्यंतरे, अभ्यंतरे म्हणजे आतमध्ये. गुड, छान. पद्मजा मॅम. हो सर. पंजरस्थः शुकः मानुषसदृशी वाचं वदति. पिंजऱ्यात असलेला, पिंजरस्थः म्हणजे पंजरस्थः म्हणजे पिंजऱ्यात असलेला, शुकः म्हणजे पोपट, मानुष म्हणजे मनुष्य, सदृशी सारखा, वाचम म्हणजे वाचेने म्हणजे बोलतो, वदती म्हणजे भाषा बोलतो. पिंजऱ्यात पिंजऱ्यात ठेवलेला किंवा पिंजऱ्यात असलेला पोपट माणसासारखा बोलतो किंवा माणसासारखी वाचा बोलतो. व्हेरी गुड, छान. माधुरी कुलकर्णी मॅम. आहात का? हा. एषः मयूरः. हा मोर आहे. हा मोर आहे. पुढचं घ्या. यदा वर्षासु घनाः गर्जन्ति तदा एष नृत्यति. यदा तदा जेव्हा पाऊस किंवा पावसात, वर्षासु म्हणजे वर्षा काळामध्ये किंवा पावसाळ्यात, पावसात ढग गरजतात तेव्हा हा नृत्य करतो. व्हेरी गुड, छान, नाईस. यदा वर्षासु घनाः गर्जन्ति तदा एष नृत्यति. ओके, छान, मस्त. यदा तदा. गिरीश देशपांडे साहेब. हो. किं त्वया मयूरस्य नर्तनं दृष्टं? काय तू मयूराचे नृत्य बघितलेस? दृष्टम बघितलेले म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला भूतकाळ वाचक विशेषण. दृष्टम बघितलेले असं. किम त्वम मयूरस्य नर्तनं दृष्टम म्हणजे बघितलेले. पुढचंही घेऊन टाका तुम्ही. मोठा कपोत कोकिल बकहंस कादंबा अस्मिन् उद्याने सर्वदेव श्रुती मधुरम कुंजती. कपोत सांगतो. या इकडे. कपोत कुठे आहे का? कुठे गेलं ते? आहे त्यात आहे. कपोत म्हणजे कबूतर. ओके, कबूतर. पुढे कोकिल माहितीये. कोकिल बक म्हणजे बगळा. हे बदक. सॉरी, बक म्हणजे
बगळा. हा बक म्हणजे बगळा. हा. हा. कादंब हंस. म्हणजे बदक. हंस ठीक आहे. हंस आणि कादंब कादंबा म्हणजे म्हणजे बदक. पुढे तुम्हाला हा बदक. 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 अस्मिन् उद्याने. अस्मिन् उद्याने, या उद्यानात सर्वदेव. सर्वदेव म्हणजे सर्वदा एव. सर्वदा एव. आ आणि ए असं एकत्र होऊन ए झालं ते. सर्वदा एव म्हणजे नेहमी, सदैव. सर्वदा एव, सदैव. श्रुती सर्वदा मधुर एव म्हणजे मधुर आवाजात गातात. पूजन करतात. आता इथे फक्त ऑब्झर्व करायचं एक आहे की आता परत बघा, हे उद्याने बालकः क्रीडन्ति, वृक्षः लता च असन्ति. आता इथे बघितलं आपण की बहुवचन जे आहेत, प्रत्येक शब्द बहुवचनात दिलाय. वृक्षः, लतः, किंवा अजून कुठे आहे का बघ, विहगः, नानाविधः विहगः. पण इथे जर बघितलं आपण तर कपोत, कोकिल, बक, हंस, कादंबः सगळे इथे रांगेमध्ये आहेत. जेव्हा अनेक कुठले काही गोष्टी अनेक प्रकार असतात एकाच प्रकारच्या, त्यावेळेला काय करतात की प्रत्येकाला बहुवचन देण्यापेक्षा त्याच्यामध्ये अशी डॅश मारत जायचं आणि शेवटच्या शब्दाला बहुवचन करायचं. कपोत, कोकिल, बक, हंस, कादंबः अस्मिन् उद्याने सर्वदेव मधुरं पूजन्ति. तर हे कसं च पण नाही आलं ना, म्हणजे आपण हे आणि नाही, च पण नाही इथे, च पण नाही घ्यायचा. जेव्हा डॅश घेतलं जातं ना त्यावेळेला कुठे आणि म्हणण्याची गरज नाही. हे प्रत्येकाचं डॅश म्हणजे हे आणि हे आणि हे आणि हे सगळे असं. ही एक वेगळी पद्धत आहे मांडण्याची संस्कृतमध्ये. जेव्हा एकाच कॅटेगरी मधल्या अनेक गोष्टी असतात आणि जेव्हा ते लिहिलं जातात आणि त्यामध्ये बहुवचन अपेक्षित असतं, तेव्हा सुरुवातीच्या प्रत्येकाचं एक एकवचनीच लिहायचं, त्याला विसर्ग सुद्धा लावायचा नाही. आणि मग ते शेवटच्या याला मात्र बहुवचन लावायचं. मग त्याच्यावर ओळखू येतं आपल्याला की हे सगळे मागचे जे आहेत ते सुद्धा बहुवचनामध्ये आहे. कपोत, कोकिल, बक, हंस, कादंबः. अशा रीतीने हा एक छोटासा पाठ आपल्याला होता. यामध्ये बागेची माहिती आहे, पक्ष्यांची माहिती आहे, थोडस त्यांच्या वागण्याची काही वाक्य आहेत आणि त्याचं इथे मग पुढे शब्दार्थ ब्रेकअप दिलेलं आहे, संधी सोडवलेल्या आहेत. इदम अधिक उद्यानम, स्थित्वा अधिक अल्पहारम अधिक अपि, खलु अधिक उद्यानम अधिक इदम, जे आपण केलं ते. आणि 7व्यामध्ये पश्य तत्र. आता इथे बघा, हे पश्यमध्ये इथे काकः, कुक्कुटः, चटकः, च, इथे च घेतलंय. तर प्रत्येक अक्षर जे यातलं आहे ते बहुवचनी घेतलं आहे. काकः, कुक्कुटः, चटकः, च वगैरे. त्याच्याऐवजी काय केलं त्यांनी, काक, कुक्कुट, चटकः इतकं घेतलं चाललं असतं. धान्यम अधिकम भक्षयन्ति. पुढे आणखी संधी कुठे आहे त्याच्यामध्ये, 8व्यामध्ये तमच पंजरम अभिअंतरे स्थापयन्ति. पंजराभी म्हणजे पंजराच्या तिथे, पिंजऱ्यामध्ये, अंतरे आतमध्ये. आणि 13व्यामध्ये एक आहे सर्वदा एव, सदैव. या एवढ्या संधी सोडवलेल्या आहेत. बाकी वाक्यांमध्ये फारसं काही नवीन असं नाही आपल्याला, सगळे शब्द ओळखीचेच आहेत. तर हा कितवा पाठ आहे हा? हा पहिलाच पाठ आहे, 3ऱ्या पुस्तकातला पहिला पाठ. ओके. आज सकाळी तुम्हाला कॉपी टाकली ना मी, त्यातला पहिलाच पाठ आहे. आता ह्याच्यामधला जो दुसरा भाग आहे